नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। आज आपल्यासोबत पूजा विलास काटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर संघटक म्हणून ते कार्यरत आहेत। महाराष्ट्रामधील पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या खात्यात राज्य सरकारकडून जमा करून महाविद्यालयात समाविष्ट केलेले कागदपत्र त्यांना मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात आणि ती स्कॉलरशिप खात्यामध्ये लवकर जमा होत नाही। त्यासाठी त्याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत पूजाताई जोडलेले आहेत। पूजाताई, ओव्हरऑल ॲनालिसिस साठी आपली काय मत आहे, काय आपली प्रतिक्रिया असेल त्याबद्दल? बऱ्याचदा मी अनेक प्रोफेशनल कोर्सेस असतात, तर मी फार्मसी एक उदाहरण देते की स्पेसिफिक उदाहरण दिलं म्हणजे लवकर प्रतिक्रिया कदाचित माझी सामान्य जनतेपर्यंत थेट पोचेल की मुलांना जेव्हा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अलॉट होतात त्या बेसिसवर मुलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात। आता जर एखाद्या व्यक्तीने बी फार्मसीला ॲडमिशन घेतलं, 12वी पास झाल्यावर प्रोफेशनल कोर्सला तो आला, फर्स्ट सेकंड थर्ड इयर, तर आताची जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असते 40% वाटा जो असतो तो राज्य शासनाचा असतो आणि 60% जे स्वरूप असतं ते केंद्र सरकारकडून मुलांच्या खात्यांमध्ये येत असतं। तर आताचं जे आपण पाहतोय की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप 2022-23 मध्ये जे मुलांना अडचणी आल्या की जी ही केंद्र सरकारचे फर्स्ट इन्स्टॉलमेंट होता 40%चा, तो राज्य सरकारकडून मुलांच्या खात्यात जमा झाला, पण जी 60% स्कॉलरशिप होती केंद्र सरकारकडून मुलांच्या खात्यात जमा झाली पाहिजे होती ती झाली नाही। मग आता ह्यात काय होतं, जे फायनल इयरला मुलं होती आता ते त्यांचे मार्कशीट आले, पेपर लिहिले, पासही झाले, पण त्यांना आता पुढे कॉलेजला ॲडमिशन घ्यायला प्रॉब्लेम येतोय। त्यांचे डॉक्युमेंट्स आधीच्या कॉलेजकडे, इथे कॉलेजची पण कधी कधी प्रिन्सिपल सरांची काही चूक नसते असं मला वाटतं, कारण त्यामागची पार्श्वभूमी देखील मी क्लिअर करेल। एक ऑथॉरिटी म्हणून ते तिथे बसलेले असतात, पण केंद्राकडून 60% जर त्या विद्यार्थ्याला त्याच्या खात्याची स्कॉलरशिप जमा झाली नसेल तर माझा हा थेट प्रश्न आहे, तिथे त्या विद्यार्थ्याची परिस्थिती म्हणा किंवा त्याच्या आईवडिलांची काय चूक असते। ज्यावेळेस त्यांना तो क्रायटेरिया, त्या मुलांनी ते स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केलेले असतात, अगदी योग्य पद्धतीत तो क्रायटेरिया फुलफिल होतो तेव्हाच ती त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला ती सँक्शन होती। मग त्या भरोश्यावर पालक त्या विद्यार्थ्याला त्या प्रोफेशनल कोर्ससाठी पाठवतात, निश्चितच त्या विद्यार्थ्याची त्याच्या मागे ती मेहनत असते। मग आता जो 60% वाटा केंद्र सरकारकडून मुलांच्या खात्यात जमा होणार होता सेकंड इन्स्टॉलमेंटचा, तो झालेला नाही। मग एखादा विद्यार्थी फायनल इयर बी फार्मला असेल आणि त्याला जर पुढे जायचंय तर त्याचे डॉक्युमेंट्स कॉलेज देत नाहीये, मग इथं दोन गोष्टी होऊ शकतात। एक तर त्या विद्यार्थ्यांकडून पालकांकडून हमीपत्र घेऊन त्यांचे डॉक्युमेंट्स पुन्हा देण्यात यावे। आता हे का मी माझ्या मनाचं नाही बोलत आहे, महाराष्ट्र शासनाचा देखील GR आहे समाज कल्याणाचा, प्रति आयुक्तांना देखील त्याची आली आहे, तर त्यात पण लिहिले की तुम्ही हमीपत्र, क्लिअर मेन्शन आहे की हमीपत्र घ्या, त्या विद्यार्थ्याला त्याचे डॉक्युमेंट्स द्या, कारण मुलांनी वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी अप्लाय केलेलं असतं आणि काय काय पालकांची परिस्थिती अशी असते की ती जी 60% अमाऊंट आहे फीसची नाही जमा करू शकत एका महिन्यात 2 महिन्यात। मग तिथे जो मानसिक त्रास त्या विद्यार्थ्याला होतो, त्या पालकांना होतो, आज त्यांची काय चूक आहे मला सांगा ना। ज्यावेळेस स्कॉलरशिपच्या भरोश्यावर तो त्या क्षेत्रात त्याचं करिअर करू पाहतोय, ज्यासाठी त्यांनी अभ्यासही केलेला असतो, मग हा जो मानसिक त्रास होतो ह्याला रिस्पॉन्सिबल कोण? मग तिथे त्या विद्यार्थ्याकडून हमीपत्र लिहून घेऊन त्याचे डॉक्युमेंट्स त्याला दिले तर त्याला पुढच्या प्रोसेससाठी अप्लाय करावा लागतो, तिथं त्याचा वेळही वाचतो, कारण जे प्रोफेशनल कोर्सेसच्या त्या तारखा असतात त्या पुढे गेल्यावर मग त्या विद्यार्थी करणार काय? म्हणून मग त्यांना कुठेही अडचण न करता GR निघालाय तो का फॉलो होत नाही? आणि मग तो GR योग्य नाहीये का? आता तर केंद्रात आणि राज्यात ज्या सरकार आहे त्यांना माझा हा सवाल आहे, जर GR येऊन काय ठिकाणी तो फॉलो होत नसेल तर त्याला जबाबदार कोण आहे? मग तिथल्या प्रिन्सिपलला विचारपूस केली जाते, पण माझं असं एक मत आहे की फक्त प्रिन्सिपल रिस्पॉन्सिबल नसतो ना, त्यांना ज्या ऑर्डर्स येतात निश्चितच ते त्यानुसार जात असतात। मग हे सगळ्या गोष्टीत कुठेतरी समन्वय एक विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि शासनाकडून जर स्कॉलरशिप यायला लेट होत असेल, त्यांची काही कारण असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, माझं हे स्पष्ट मत आहे। अच्छा, ज्या पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप शासनाकडून लवकर जमा होत नाही आणि आता आपण बघतो स्कॉलरशिप घेण्यासाठी जे विद्यार्थी असतात ते मुळात गरीब घरातले विद्यार्थी असतात आणि त्यांचे आई वडील कुठेतरी मोलमजुरी किंवा अजून साध्या याच्यामध्ये मध्यमवर्गीय मुलं असतात, पण अशा विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जाते असं चित्र या ठिकाणी दिसतंय। पण अशा विद्यार्थ्यांची जर स्कॉलरशिप कॉलेजकडनं
किंवा महाविद्यालयाकडनं जे कागदपत्र त्यांना दिले जात नाही, तर तक्रार करण्यासाठी त्यांनी कुणाला संपर्क साधला पाहिजे? आता कसं होतं, इथे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी त्यांना पुढं अप्लाय करायचं आहे, पण सेकंड इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यातच जमा नाही झाली. मग तिथं कॉलेज देखील त्यांना डॉक्युमेंट्स देण्यात कुठेतरी प्रॉब्लेम्स येत आहेत. इंटेन्शनली कोण करतं असं मी म्हणणार नाही, पण अनइंटेन्शनली जो त्रास होतोय तो प्रॉपर समन्वय जर त्यांनी तिथं साधलं तर त्या विद्यार्थ्याचा प्रश्न सुटेल. कॉलेजकडे हमीपत्र असेल आणि शासनाकडून ज्यावेळेस ती स्कॉलरशिप येणारच आहे असं आपण गृहीत धरून चालू, कारण इतका लेट झाला तर मग ती जी शासनाकडून स्कॉलरशिप जेव्हा येईल त्यावेळेस ती त्यांच्या खात्यात येईल. मग आणि हमीपत्र असल्यामुळं, आणि मला सांगा ना, आपण विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेतोय, तसं मग शासनाकडून का हमीपत्र घेत नाही की स्कॉलरशिप आज नाही, मग कॉलेजेसने शासनाकडे का नाही हमीपत्र मागते? विद्यार्थ्यांकडून घ्या, तुम्ही जरूर घ्या, प्रोसेस ज्याला जी वाटते सोयीस्कर ती जरूर करा, पण मग ज्यावेळेस शासन रिस्पॉन्सिबल असेल, स्कॉलरशिप खात्यात जमा नाही होते, अनेक तांत्रिक कारणं देखील असतील, पण मग विद्यार्थ्यांची पिळवणूक का? मग तिथं समन्वय साधून त्यांना पुढचा त्यांचा मार्ग सोपा कसा होईल यासाठी निश्चितच विचार करावा सगळ्यांनी, असं मी नम्र विनंती करते. आव्हान करण्या इतपत मी कोणाला मोठी नाही, पण जर मला दिसतंय, आणि कधी कधी काय होतं, विद्यार्थी पुढे येऊन बोलायला घाबरतात, त्याचे पॅरेंट्स, अनेक प्रश्न असतात मनात, संभ्रम. आज आपण बघतोय ह्या लोकशाहीच्या काळात इतके मोठे नेते मंडळी ज्यावेळेस एखादं मत व्यक्त करतात, जनतेलाही त्यांचं मत, मी इथं कोणाचं नाव नाही घेणार, कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मानतो, चित्र जनतेला लक्षात आलेलं असतं, त्यावेळेस त्यांचा मुद्दाही योग्य असतो त्या नेते मंडळीचा, पण मग नंतर त्यांना कसं टार्गेट केलं जातं हे देखील आपण बघतो. मग सामान्य माणूस एकदा का वेळेला मनाला विचार करणार ना, बाबा आज आपण बोललो, मागणी देखील केली, योग्य मागणी, चुकीची मागणी नाही, पण नंतर आपलं टार्गेट केलं तर मग आपण काय करणार? मग तिथं तो माणूस शांत होऊन जातो. पण माझं एवढंच नम्र विनंती आहे, जो 60% इन्स्टॉलमेंट सेकंड ज्यावेळेस येईल खात्यात, तोपर्यंत हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं तर त्यांचा प्रवास अजून सोयीस्कर होईल आणि त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांना पुन्हा देण्यात यावे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जमा झाली नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्र जर मिळाले नाहीत, तर याची विद्यार्थ्यांमध्ये जो रोष आहे, आता आपण बघतो विद्यार्थी एखाद्या वेळेस शाळेमध्ये मार्क कमी पडल्याच्या नंतर काही दुर्घटना घडते, आत्महत्या करतात किंवा अजून काही घटना घडते. पण अशा जर विद्यार्थ्यांचे जर कागदपत्र त्यांना दिले नाही तर याची रोषाला समोर जावं लागेल आणि त्याची निश्चित जबाबदारी सरकारला घ्यावं लागेल किंवा त्या महाविद्यालयाला घ्यावं लागेल, असं वाटतं का तुम्हाला? आता तुमचा जो प्रश्न आहे, मी त्यासाठी म्हणलं की नाही का, काय काय गोष्टी ज्या वेळेस छोट्या छोट्या घडतात ना, त्या प्रॉपर समन्वय साधून तिथं ॲनालिसिस केल्या, तिथं त्याचा फॉलोअप योग्य पद्धतीत केला, त्याच्यावर एक तोडगा काढला, तर पुढच्या होणाऱ्या गोष्टी, जसं मी म्हणलं की एखाद्या गोष्टीचं हार्टवर आलेलं प्रेशर तुम्ही बीपीच्या स्वरूपात मोजू शकता, पण माइंडवर आलेलं प्रेशर मोजण्यासाठी अजून तरी कोणती मशीन निर्मिती झालेली नाही. मग त्या गोष्टीचं निश्चितच एखादा व्यक्ती बरोबर आहे, त्याची परिस्थिती नाहीये, पण त्याला जी शासनाकडून स्कॉलरशिप येणार होती ती त्याच्या खात्यात जमा झाली नाही, ह्याचा रोज त्याला प्रेशर असणार ना. आई वडिलांनाही चिंता असणार, बाबा एखाद्या फॉर्मची डेट निघून गेली तर 1 वर्ष माझ्या मुलाचं वाया जाणार. आणि वेळ हा फार महत्वाचा आहे. पैसा आजचा उद्या येतो जातो, पण ती ज्या वेळ ती निघून त्या व्यक्तीची गेली, कदाचित तो व्यक्तीची जी प्रगती आहे ती कुठंतरी पर्सेंटेज त्याचं कमीच होणार. स्किल असेल तो व्यक्ती पुढेही जाईल, पण मग मी म्हणते जर समन्वय साधलं तर योग्य वेळेला योग्य गोष्टी घडल्या तर ह्या सगळ्या गोष्टी टाळता येतात. मग ज्या गोष्टी टाळता येतात त्यासाठी आधी पावलं उचलण्याचा प्रयत्न तरी व्हावा असं मला वाटतं. आणि GRच्या स्वरूपात मला वाटतं महाराष्ट्र शासनाने तो प्रयत्न केला, बरोबर, पण मग तो GR फॉलो होणं गरजेचं आहे ना. कॉलेजेसने हमीपत्र घेऊन त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स देणं तिथं आवश्यक आहे. इतकंच मला सांगायचंय पुणेकर माझ्याच्या माध्यमातून. अच्छा, शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये आणि महाविद्यालयातील जे मुख्याध्यापक असतील, प्राचार्य, यांनी याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. हो, आणि तो तोडगा कसा असावा ही विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस तुम्ही हमीपत्र घेताय, जसं महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये पण आलंय समाज कल्याणाच्या, की तुम्ही त्या मुलांचं हमीपत्र घ्या आणि त्यांना डॉक्युमेंट्स द्या, कारण जो 60% केंद्राकडून येणार होता ती केंद्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असं आपण त्यांनाही दोष देतोय किंवा त्यांना टार्गेट करतोय अशातला भाग नाही. जी पॉलिसी आहे ती त्या पद्धतीत एक व्यक्ती म्हणून मला वाटलं बाबा ही कमतरता आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो, तर निश्चितच मी बोलणार. नक्कीच आज पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जी विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळते पण ती अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही, त्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून जे कागदपत्र त्यांचे घेतलेले आहेत त्यांना ते लवकरात लवकर जमा करावी आणि काही दुर्घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी पूजाताई काटकर यांनी एक सरकारला विनंती केलेली आहे आणि सरकारने याच्यामध्ये निश्चितच पावलं उचललं पाहिजेत आणि यात काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. व्हिडिओ मेकर सिद्धांत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.